हे सगळ्यांना नीट फ्रेम मध्ये परत थांबूयात. ठीक आहे बस रेडी आहे का सर? काय नेमकं मास्कच्या बाबतीत निर्णय झालेला आहे? कारण जे पत्र जिल्हा अथॉरिटीजनं आलेलं आहे त्यामध्ये म्हटलं आहे की बाबा क्लोज प्लेसेसमध्ये अगदी शाळासहित मास्क कंपल्सरी करणं किंवा मस्ट म्हटलेलं आहे. एक त्याला हे एक थोडक्यात पार्श्वभूमी अशी आहे की आपल्या राज्यामध्ये काही जिल्ह्यांपुरता थोडा सर्ज आहे. सर्ज म्हणजे थोडी संख्या वाढती आहे. त्याच्यामध्ये मुंबई आहे, त्याच्यामध्ये पुणे आहे, त्याच्यामध्ये पालघर आहे आणि रायगडचा काही भाग आहे, ठाणे आहे. या भागामध्ये आपल्याला थोडीफार जी संख्या वाढती आहे त्या संख्येला धरून देशाच्या केंद्रीय आपल्या आरोग्य विभागाच्या लोकांनी आम्हाला एक पत्र पाठवलं आहे किंवा या जिल्ह्यांपुरतं तुम्हाला योग्य वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं उपाययोजना कराव्या लागतील आणि इन जनरल संख्या वाढू नये या दृष्टिकोनातून उपाययोजना करा. तर त्या बाबतीत परवा दिवशी झालेली जी टास्क फोर्सची मीटिंग आहे त्या मीटिंगमध्ये फार स्पष्टपणे असं ठरलं की जिथे क्लोज ठिकाणं आहेत त्या ठिकाणी आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं, म्हणजे अपील करावी. ते अपील करण्याचं मुद्दा आहे. मॅन्डेटरी म्हणजेच कंपल्सरी म्हणजेच 100% ज्याला आपण म्हणजे वापरलंच पाहिजे सक्ती ते नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मला आपल्याला सांगायचं आहे की 10-15 दिवस जी सध्या सर्ज आलेली आहे त्या दृष्टिकोनातून तरी क्लोज प्लेसेसमध्ये म्हणजे बसेस असतील, रेल्वे असतील, शाळा असतील, एखाद्या ऑफिसेसचे ठिकाणं असतील जिथे क्लोज्ड आहे त्या ठिकाणी वापरावं. खुल्या ठिकाणी थोडंसं त्याला शिथिलता असली तरी हरकत नाही. या दृष्टिकोनातूनचा विषय. त्याला जोडून वॅक्सिनेशन करा, त्याला जोडून ज्यांनी आता पहिला आणि दुसरा डोस घेतला असेल तर आणि 9 महिने झाले असेल तर तुम्ही तिसरा डोस म्हणजे प्रिकॉशनरी डोससुद्धा घ्यायला हरकत नाही. अशा स्वरूपाने सुद्धा त्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्टिंग वाढवा. एक मोठी 3 पानाची नोटच आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे जी सर्व महानगरपालिकेच्या आयुक्ताला आणि कलेक्टर्सला दिलेली आहे, ज्याच्यामध्ये इन जनरल मार्गदर्शन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये टेस्टिंग वाढवण्यावर भर द्यावा, त्याचबरोबर वॅक्सिनेशन जे काही उर्वरित राहिलं असेल ते पूर्ण करून घ्यावं आणि क्लोज ठिकाणी मास्क वापरण्याच्या दृष्टिकोनातूनचं एक आव्हान आहे त्याबाबतची सुद्धा मॉनिटरिंग प्रॉपरली करावी. मस्ट हा शब्द वापरण्यात आलाय तर त्याच्यामुळे काही नाही, आता मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये ते मस्ट वापरल्यामुळे तो सक्तीचा मॅन्डेटरी होत नाही. तो अपील आहे, तो आव्हान आहे आणि तो आव्हान समजूनच मला वाटतं मीडियानी लोकांपर्यंत सांगावं. हिंदी में सर कि जो आज कहूँ कि थोड़ा बहुत इंक्रीज ऑफ पॉजिटिव केसेस कुछ लिमिटेड क्लस्टर एरिया में जैसा कि मुंबई है, पूना है, ठाणे है, पालघर है, इन ज़िलों में कुछ नज़र आ रहा है और उसके माध्यम से हमारा जो महाराष्ट्र का देश में कंट्रीब्यूशन ऑफ एक्टिव केसेस है वो बढ़ रहा है. इसीलिए महाराष्ट्र के लिए एक लेटर या जिन राज्यों में थोड़ा बढ़ोतरी हो रही है उन राज्यों को केंद्र शासन ने, स्वास्थ्य विभाग ने एक चिट्ठी लिखी है जिसमें ये लिखा है कि इन जनरल जो गाइडलाइंस होती है वो गाइडलाइंस आपने सभी लोगों को बोलना चाहिए. तो टास्क फोर्स की भी मीटिंग हुई, उसके भी जो मिनट्स हुए तो उसमें भी ये तय हुआ कि इन जनरल गाइडलाइन दिया जाए. तो गाइडलाइन का ये एक हिस्सा है कि जहाँ पर सर्ज है वहाँ पर क्लोज्ड प्लेसेस में जैसा कि रेलवेज़ हो, बसेस हो, स्कूल्स हो, ऑफिसेस हो, इन एरिया में मास्क हमने अपील किया है कि लोगों ने पहनना चाहिए, यूज़ करना चाहिए. यह अपील है, यह एक आह्वान है, यह एक कोई सख्ती या कोई मैंडेटरी इसमें हमने नहीं कहा है. इसलिए जो पेनल्टी जो बोलते हैं वो फ़ाइन बोलते हैं वो बिल्कुल नहीं लगेगी. लेकिन जनरल हम सभी समझदार लोग हैं तो क्लोज प्लेसेस पे लोगों ने यह अपील को प्रतिसाद देना चाहिए, ऐसी विनती मैं स्वास्थ्य मंत्री की हैसियत से महाराष्ट्र के आवाम को, जनता को कर रहा हूँ. लेटर में जो सिर्फ मस्ट जो वर्ड यूज़ किया ये गया जो मस्ट इंग्लिश में जो लेटर हमारे स्वास्थ्य के अतिरिक्त मुख्य सचिव ने जो कहा है उसका
मुझे लगता है कि गैर अर्थ न लेते हुए वह एक अपील ही है, इतना ही मैं कहना चाहता हूँ. मला वाटतं मी सगळं सांगितलं त्याच्यात की रुग्णसंख्या थोडी वाढत असल्याकारणाने वेळेत सगळ्या उपाययोजना म्हणजे ज्याच्यामध्ये वॅक्सिनेशन वाढवा, ज्याच्यामध्ये मास्क क्लोज ठिकाणी वापरा, ज्याच्यामध्ये साधारणपणे टेस्टिंग्स वाढवा आणि प्रॉपरली व्हेरियंट काही बदललेलं आहे का ते पण तपासा. या सगळ्या बाबी त्याच्यात अंतर्भूत असतात आणि त्याचं वेळोवेळी आरोग्य विभागाच्या वतीनं कार्यवाही केली जाते. हिंगोली जिल्ह्यामध्ये बोगस डॉक्टरांचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्या संदर्भात तक्रार सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. काय त्याचं बोगस म्हणजे तो डिग्री नाही आहे. हा, डिग्री नसलेले डॉक्टर्स काही एक जनरल आहे महाराष्ट्रभरामध्ये जिथे जिथेही डिग्री नसलेले किंवा इलेक्ट्रोपॅथी म्हणून काम करणारे किंवा अन्य काहीच डिग्री नसणारे बंगाली डॉक्टर, ज्याला असा एक शब्द आहे, त्या पद्धतीनं लोक मोठ्या पद्धतीनं स्टिरॉइड्स देत आहेत, हायर अँटीबायोटिक्स देत आहेत आणि अक्षरशः उपचाराचा जो ट्रीटमेंटचा जो त्यांचा जो चार्ज असतो तो 100 रुपये 200 रुपये अशा स्वरूपाने असतो. आणि त्यामुळं ग्रामीण भागातले लोक हायर अँटीबायोटिक डोसेस आणि स्टिरॉइड्स आणि या सगळ्या कारणांनी लगेच त्यांना बरं वाटतं, परंतु त्याचा दुर्गामी परिणाम लाँग टर्म फार मोठा वाईट त्या ठिकाणी शरीरावर होतो आणि ते थांबलं पाहिजे. डॉक्टरशी डिग्री नसताना, लायसन नसताना प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांवर सक्तीनं कारवाई करा, अशा सूचना आरोग्यमंत्री या नात्याने मी राज्यभरातल्या कलेक्टर्सला दिलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत याबाबतची धरपकड ही झाली पाहिजे आणि त्यांच्यावर सक्तीनं पोलीस कारवाई झाली पाहिजे. अन्यथा या पद्धतीनं लोकांना जो काही हायर अँटीबायोटिकच्या डोसमुळे लोकांची प्रतिकारशक्ती कमी होईल किंवा अँटीबायोटिक्सलासुद्धा जे रिस्पॉन्ड द्यायला पाहिजे ते पण देणार नाहीत आणि परिणामी आरोग्य धोक्यात येऊ शकतं. म्हणून या पद्धतीनं कारवाई करणं गरजेचं आहे. मी निश्चित प्रकारे माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांनाही मी विनंती करणार आहे, त्यांनाही मी पत्र देणार आहे. आम्ही आता पुण्यातच आहोत आणि त्यांनाही सांगणार आहे की प्रत्येक SP आणि कमिशनरनी याबाबत आम्हाला आरोग्य विभागाला सहकार्य करावं. टोपे साहेब, एक आपल्याकडे एकीकडे कोरोनाचं आव्हान आहे आणि दुसरीकडे आपल्या आरोग्यातील वरिष्ठ जे अधिकारी आहेत 90 अधिकाऱ्यांची रिटायरमेंट परवा झाली आहे, वॅकन्सी प्रचंड आहे, तर याच्यावर नेमकं काय ॲक्शन पाहिजे? कधीही मी एक सांगतो, जे सेवा प्रवेश नियम असतात त्या सेवा प्रवेश नियमामध्ये आता मागच्या वर्षानुवर्षाच्या काही काळामध्ये व्यवस्थित त्या गोष्टी केलेल्या नसल्या कारणाने आज हा एक गंभीर प्रश्न आमच्या विभागात निर्माण झाला आहे. विषय असा आहे की समजा डायरेक्टर करायचं असेल तर 3 वर्षाचं ॲडिशनल डायरेक्टर म्हणून सेवा करण्याची एक्सपिरियन्स असण्याचं आवश्यकता आहे. त्याच पद्धतीनं डेप्युटी डायरेक्टरमधून जॉईंट डायरेक्टर व्हायचं असेल तर तशाच पद्धतीचा विषय. आणि या ठिकाणी खाली कॅडरला लोक उपलब्ध मागच्या अनेक वर्षांपासून नव्हते आणि त्यामुळे हा परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आता आम्ही ॲडहॉक बेसिसवर या ठिकाणी जे ज्युनियर्स आहेत त्यांना ते पद डाऊनग्रेड करून आम्ही देणार आहोत. नवीन तरुण फळी ही आम्ही वर पाठवत आहोत, म्हणजे अपग्रेड करत आहोत, त्यांना अधिक संधी देत आहोत. कुठल्याही परिस्थितीत आता रिटायरमेंटच्या एजच्या बाबतीत आम्ही अत्यंत स्ट्रिक्ट आहोत. कुठल्याही परिस्थितीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे त्या निर्णयाच्या अंमलबजावणी आम्ही आरोग्य विभागाच्या दृष्टीनं करणार आहोत आणि कुठेही आता वयाला एक्सटेन्शन देण्याचा विचार आरोग्य विभागाच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन नाही. सर, या शहरात संख्या वाढली तर काही निर्बंध वाढण्याची शक्यता आहे? सक्ती नाही पत्र मला असं वाटतं की 15-20 दिवस अजूनही आपल्याला ऑब्झर्व करता येईल. त्याच्यानंतर मास्कच्या संदर्भात सक्ती करायची का नाही याबाबतचा निर्णय नंतर 15-20 दिवसानंतर परिस्थिती आणि संख्या या सगळ्यांवर नजर ठेवून नंतर कळवण्यात म्हणजे येईल. आता सक्ती नाहीये, फक्त सध्या सक्ती नाही, आव्हान आहे.